पाहिलं तर लो स्कोरिंग मध्ये जिंकून दाखवला आणि आताच्या घडीला पाहिलं तर थेट त्यांच्या विरोधात सकाळच्या सत्रामध्ये एक चांगल्या दर्जाचा खेळ मात्र तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाला सिद्ध करून दाखवला होता. तोच चांदप संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. दोन्ही सुद्धा संघ पाहिले तर बेस्ट आहेत, कारण दोन्ही टीमना एक एक सामना जिंकलाय. त्यामुळे आता ही मॅच मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट अशी पाहायला मिळते आणि यस इथून आता फर्स्ट 4 ओव्हरची मॅच राहील आणि बॉलिंग करण्यासाठी दाखल झालीत सध्या तरी गोलंदाज हरेश आणि सलामीची जोडी आपण पाहाल साकरीनला रवी असतील आणि नॉ साकरीनला तुम्ही पाहाल रोहित. या फलंदाजाला पहिलं पॉवर प्ले राहील आणि या पहिल्या पॉवर प्ले मध्ये पाहिलं तर फक्त 38 सर्कल बाउंड्री लाईनच्या बाहेर 2 फिल्डर्स मात्र सेट केले जाणार आहेत आणि या ओव्हरमध्ये कशा रीतीचा खेळ मात्र सिद्ध करेल सोनिवले क्रिकेट संघ ते देखील तितकंच महत्त्वाचं राहील, कारण जिंकेल तो तिसऱ्या फेरीमध्ये एंटर होणार आहे आणि परास्त होईल तो मात्र कुठेतरी नॉकआउटच्या माध्यमातून बाहेर पडेल. त्यामुळे इथून हा खेळ मात्र सातत्यानं दोन्ही संघाला जिद्दीनं खेळायचा आहे. जरूर मैदानाच्या आतमध्ये दोन संघ मात्र लढतील. 4 ओव्हरचा सामना आणि या सलामीला साकर इनला उतरलेला रवी आणि नॉसाकर इनला रोहित आहेत आणि इथून पंच पुन्हा एकदा सिग्नल देतील सेकंड राऊंडची ही मॅच आणि यस मॅचला होईल सुरुवात. आपण पाहिल हरीश हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजी करतोय आणि इथून आता साकर इनला विकेटवरती बॅटल करत असताना आपण पाहिल रवी या बॅटर्सला. जरूर इथून मैदानाच्या आतमध्ये माचला होती सुरुवात. फर्स्ट बॉल टाकला जाईल या माचा. पहिलाच बॉल प्रचंड गतीचा यस आणि पहिल्या बॉल वरती लागलाय सांदप क्रिकेट संघाला हदरा, कारण इथे बॅट वरती कनेक्शन झालं नाहीये आणि थेट इस्टीचा वेध घेतलाय आणि इथून चालू झालाय रवी, कारण त्याची विकेट होतीये इथून डाऊन. पहिला धक्का. पहिला धक्का मात्र इथून या मॅच मध्ये लागतोय फलंदाजी करणाऱ्या चांदप क्रिकेट संघाला. खऱ्या अर्थानं पाहिलं तर याच विभागामध्ये हा संघ आपल्याला पाहायला भेटतोय आणि आज खऱ्या अर्थानं पाहिलं तर या साहिल प्रतिष्ठान चषकामध्ये तो मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. परंतु कुठेतरी टॉस परास्त झाले आणि विरोधामध्ये बॅटिंग करायची आणि त्यामुळे इथून बॅटिंग करत असताना फर्स्ट बॉल रिलीज केला गोलंदाज हरीशने आणि हरीशने मिळवला पहिला क्लीन बोल्ट विकेट आणि इथून थेट लागलाय धक्का पहिला 0 वरती चांदप क्रिकेट संघाला. आताच्या घडीला पाहिलं तर न्यू बॅटर अनिल मैदानाच्या आतमध्ये पाठवले गेले. 4 ओव्हरचा सामना आहे. कम से कम पाहिलं तर 40 ते 45 धाबा बनवण्याचा प्रयत्न करेल या मॅच मध्ये चांदप क्रिकेट संघ. इथे टाकलेला बॉल प्रचंड गतीचा होता, हलकासा फ्लिक केला जातोय. स्वतः गोलंदाज पाहिलं तर इथून हरीश बॉल वरती इंटर झालीत आणि बॉलला अखेरीस स्टॉप केला. हा देखील चेंडू चांगल्या रीतीचा टाकला जाईल. मैदानाच्या आतमध्ये दबाव आहे, कारण पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती पाहिला तर एक मोठी शिकार झालेली आहे. त्यामुळे इथून आता जाळ्यामधून थेट पाहिलं तर बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय सध्या तरी चांदप संघाचा फलंदाज अनिल. फुलर लाईनचा बॉल बरोबर वेट करून थांबून मारलाय आणि चेंडू बॅकवर्ड्स वर एक सीमा रेषेच्या बाहेर ठोकलाय. या बॉल वरती धमाका चौकार. यस पंच नो चेंडू यस षटकार आहे आणि पंच बॉल नो आहे की नाही आहे. यस नो प्लस 6 एकूण मिळतील 7 धाबा आणि इथून आता दाफल कबरती चांदप क्रिकेट संघ मात्र 7 या आकड्यावरती पोहोचला जाईल. येणारा चेंडू मात्र आता तुम्हाला फ्री हिट पाहायला भेटेल. खऱ्या अर्थानं पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये चांगली जबाबदारी टाकत होता गोलंदाज हरीश 2 बॉल मध्ये, परंतु त्यानंतर हा नो आणि त्यानंतर ठोकला हा षटकार आणि जवळपास आता दाफलकाला एक चांगला आकार देखील प्राप्त झालेला आहे. हरीश मात्र पुन्हा एकदा रायटामूर्ती विकेटना तयार होत आहेत. या बॉलवरती पाहिलं तर शरीरशी पाडून थोडासा दूरवरती टाकलेला चेंडू बीट केला जाईल इथून बॅटर अनिलला. यस खऱ्या अर्थानं पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये कमालीच्या क्वालिटीचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळत आहे.
खऱ्या अर्थानं प्रत्येक संघ इथे या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु क्रिकेटचा खेळ असा आहे मित्रांनो की एका टीमला विजय आणि एका टीमला पराजय मिळत असून या मॅच मध्ये कोण जिंकणार आणि कोण जाणार तिसऱ्या फेरीमध्ये ते देखील पाहायला भेटेल. इथून मैदानाच्या आतमध्ये स्टेप आउट करून फुल टॉल करायचं होतं, परंतु बॅट होती काशीला, बॉल गेला मिडल स्टंपच्या वासीला. परफेक्ट क्लीन बॉल, विकेट. नक्कीच आपण पाहाल आता मैदानाच्या आतमध्ये थेट दोन धक्के लागतायत. थोडासा नाराज राहतील स्वतःवरती बॅट्समन अनिल, कारण संघाला आवश्यकता होती धावांची आणि ती आवश्यकता ते इथे देऊ शकले नाहीयेत. परंतु नक्कीच एखादा प्लेयरची मात्र नक्कीच वेळ खराब असते आणि सध्या पाहिलं तर या डावामध्ये मात्र 2 विकेट मिळवतायत गोलंदाज हरीश. त्यामुळे इथून आता त्याच्या मुखावरती हास्यचित्र निर्माण झाला, कारण चांदप क्रिकेट संघ आता थोडासा स्ट्रगल मोड मध्ये एंटर होईल. न्यू बॅटर यश स्टॅकर एंडला खेळत असताना हा बॉल सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करत होते. मिडल स्टंपवरून हा चेंडू ट्रॅव्हल झाला. विकेट किपरचा दसऱ्यामध्ये चांगली डिलिव्हरीज इथून टाकली जाईल या मॅचमध्ये. डॉट बॉल, चांगल्या रीतीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये सिद्ध केला जातोय. इथे जर मैदानाच्या आतमध्ये हा गोलंदाज सिद्ध झाला तर संपूर्ण पाले तर खऱ्या अर्थानं सोनिवली क्रिकेट संघासाठी प्रसिद्ध झाला असं म्हणून चालायचं, कारण ही स्पर्धा प्रत्येक जण खेळण्यासाठी उत्सुक असतो आणि सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये कमालीचा खेळ होतोय. यास पंचदेतील सिग्नल की हा बॉल बरोबर निघून जातो सेफ झोनच्या मधोमधनं आणि इथून हे षटक होतंय समाप्त. आणि सोनिवली संघाचं क्रिकेट आपण पाहताय आजच्या दिवसभरामध्ये चांगलं घडत चाललेलं आहे, कारण पहिलं षटक इथून सांगून जात आहे की या मॅच मध्ये चांदक क्रिकेट संघ दाफलकासाठी थोडंसं स्ट्रगल करेल, कारण 2 विकेट 7 धावा जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. जी महत्वाची ओव्हर होती ती मात्र इथून चांगल्या रीतीने टाकली जाते सध्या तरी गोलंदाजी करणाऱ्या सोनिवली क्रिकेट संघाच्या माध्यमातून, कारण पॉवर प्ले होता, जबाबदारी होती आणि ती जबाबदारी मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करून दाखवली. गोलंदाज हरीशनं जरी नो प्लस वरती षटकार आला तरी सुद्धा स्वतःला सावरला आणि संघाला सावरला आणि गोलंदाजीला सावरला, कारण मैदानाच्या आतमध्ये ताणा मिळवला. त्याच्या ओव्हरमध्ये 2 विकेट 7 रन्स आणि इथून आता अशा पद्धतीनं हे पहिलं षटक समाप्त झाला आणि इथून आता मैदानाच्या आतमध्ये थेट नंबर 2च्या षटकामध्ये तयार झाला. राटा मोडदी विकेटनं गोलंदाज सध्या तरी यश हा गोलंदाज पाहायला भेटेल. साकरेला रोहित बॅटल करत असताना यश फुल टॉस बॉल बाहेर पडलाय आणि यश मिड विकेटला ठोकलाय. हाय धमाका, लांबच लांब, खूप लांब, सिक्सर. जबरदस्त खेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये होती. सध्या तरी तुम्ही वाघ असाल, आम्ही याच विभागाचे सवा शेर आहोत आणि सध्याच्या घडीला पाहिलं तर कमालीचा फटका आणि परफेक्ट हा दिलाय. गरमागरमीच्या माहोलामध्ये चटका, सिक्सर आणि आता दाफलकावरती दाफलक झाले फरार. एकूण 13 धाबा. आणि या स्पर्धेमध्ये फक्त आणि फक्त पाहिले तर हाईट फॅक्टर साठीच रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. जर रिव्ह्यू लागला तर आमची पंच तिथे घेऊ शकते, टीमला नाही आहे. टीमला फक्त हाईट फॅक्टर साठीच राहील. आणि यस इथून मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर पहिला बॉल आणि पहिला बॉलवरती रोहित मात्र इथून धमाका फोडतायत. यस षटकार येतोय. काय होणार आता मैदानाच्या आतमध्ये? बॅटच्या आतल्या भागाला चेंडू कलेक्ट झाला, थोडासा बॅकवर्ड स्वर्लेगला चेंडू स्टॉप होतोय. इथून पंच देतात सिग्नल की हा बॉल सरळ निघून जातो इष्टरक्षकाच्या हातामध्ये आणि यस डॉट बॉल
सध्या तरी पाहिलं तर एक तुझे आणि एक माझे असं समीकरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. कारण पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर डॉट बॉल आला. अशा पद्धतीने मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी हे 2 बॉल मात्र अगदी चांगल्या रीतीचे टाकले गेलेत या गोलंदाजाच्या माध्यमातून. परंतु धाबांसाठी किल्ला लढवायचा आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत रोहित राहतील तोपर्यंत चांदप क्रिकेट संघाच्या अशा उमेदा मात्र या धाफलकावरती सिद्ध होतील. जरूर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मासला मात्र इथून सुरुवात होती. बाच्या आतला बघायला चेंडू कलेक्ट झाला, बॅकवर्ड्स वर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल इथून जरूर घेतली जाते. दुसरीचं कॉलिंग केलं, डायरेक्ट हिट आफिल झाली. आफिल मध्ये आहे दमखम, लागेल इथून रनआउटची विकेट बॅटिंग करणाऱ्या चांदप क्रिकेट संघाला. मैदानाच्या आतमध्ये अगदी बॅटर यश मात्र इथून परत आहेत. कारण रिस्की सिंगल, आणि ही रिस्की सिंगल किती महागडी ठरेल. कारण गाडी बरोबर रूल वरती होती, परंतु तिथे पाहिलं तर गोलंदाजाकडे फेकी झाली आणि गोलंदाजानं टाकला डायरेक्ट हिट. आणि थेट पाहिलं तर एक मोठा वार केलाय, कारण धक्का लागलाय चांदप संघाला. इथून बॅटिंग करत असताना तिसरा आणि न्यू बॅटर जयेश दाखल झालेत आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. हा देखील खेळाडू चांगला आहे, कारण मागच्या मॅच मध्ये तो देखील सिद्ध झाला होता आणि आजच्या दिवसामध्ये मात्र चांगला खेळ होईल हीच उमेद. इथे टाकलेला बॉल, स्लोवर गतीचा चेंडू, कमी गतीचा टाकलेला बॉल होता. आताच्या घडीला पाहिलं तर इथे रोहितला मात्र मिस केला जाता. पहा मित्रांनो, गोलंदाजाचं व्हेरिएशन. एक बॉल कधी कधी पाहिलं तर प्रचंड गतीचा टाकला जातोय, कमी गतीचा टाकला जातोय, त्याहून कमी गतीचा टाकला जातोय. हीच तर खासियत गोलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कधी बॉलला आउट कटर मध्ये वळवला जातं, कधी लेग कटर मध्ये वळवला जाता, आणि त्यामुळे इथून ही मॅच मात्र थोडीशी बदलली जाते. लॉफ केला, परफेक्ट टायमिंग आहे. सक्सेसफुल की नाही? यस, सक्सेसफुल. धमाका. यस, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या आउट ऑफ दी पार. 6 रन. कारण फिल्डरची भूमिका पाहिली तर बाउंड्री लाईन आपण पाहता, त्या बाउंड्री लाईनच्या मिडल मध्ये होता फिल्डर्स, आणि इथे हा बॉल 6 धाबांसाठी घोषित झालाय. सिक्सर. मैदानाच्या आतमध्ये आता दहशतीचं दुसरं नाव चांदप क्रिकेट संघाचं मात्र रोहित तुम्हाला पाहायला मिळतोय, कारण शरीरयष्टी मोठी आहे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये जर पट्ट्यामध्ये बॉल सापडला तर तो सध्या तरी गरमागरमीच्या चट्ट्यामध्ये जाईल, हे मात्र नक्कीच. इथे टाकलेला चेंडू खऱ्या अर्थानं आउट स्पिन होता. बॅटच्या मधोमध कनेक्शन झालं नाही. आणि यस, इथे डॉट बॉलचं चित्र आणि बॅटिंग करत असताना चांदप क्रिकेट संघ पोहोचलाय. 3 विकेट गमावत असताना दाफलकावरती 20. बघता बघता मैदानाच्या आतमध्ये तब्बल 2 षटकांचा खेळ अगदी संपूर्ण प्रेक्षक वर्गाला मात्र पाहायला मिळाला. आणि या 2 षटकांमध्ये पाहिलं तर सरासरी आता 10-10 ची ठरलेली या दाफलकावरती. कारण एकूण रन्स आपण पाहताय तब्बल 20 धाबा या दाफलकावरती लागल्यात. कमालीचा खेळ मात्र दोन्ही टीमचा राहिला आणि जरूर राहीलच. कारण दोन्ही टीमला माहिती आहे या मॅच मध्ये जर जिंकलो तर पुढे संधी मिळणार आहे, आणि पुढे संधी मिळाली तर सोनं करण्याची चान्सेस मात्र येणार आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आत्ताचा घडीला यास तिसरं षटक टाकण्यासाठी दाखल होतील सध्या तरी गोलंदाज तुषार. सध्या तरी तुषार मैदानाच्या आतमध्ये सोनिवली क्रिकेट संघासाठी बॉलिंग ट्रॅक वरती इंटर झाले. इथून 2 षटके थोडीशी कमकुवत राहतील, कारण 2 षटके जबाबदारीने टाकले, त्यामुळे इथून आता थोडासा बदल बॉलिंग ट्रॅक वरती राहिला. बॅटच्या मधोमध वा आवाज झालाय जोराचा, चेंडू लँडिंग झालाय नॉन स्टॉप लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे. हाय धमाका 6 रन. कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये बॅटच्या समोर बॉल टाकला आणि ठोकला षटकार, आणि या षटकाराने मात्र आता चांदप क्रिकेट संघ 26 या दाफलकावरती पोहोचेल. आता थोडस हास्यचित्र मात्र कमी लेखलं जाईल सोनिवली क्रिकेट संघाचा, कारण
पहिल्या ओव्हरमध्ये फार जल्लोष होता, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये धावांसाठी ठोकमठोक दर्जाचं क्रिकेट राहिला आणि आता पहिलाच बॉल या तिसऱ्या षटकाचा आणि भव्य दर्जाचं स्वागत झालंय गोलंदाज तुषारचा. मागणी गोलंदाजी होईल की कमबॅक होईल, एक षटकार आलाय म्हणून खचून चालायचं नसतं आणि सध्या सगळीला प्रयत्न केले तर विकेट सुद्धा येऊ शकते, हे मात्र नक्कीच या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा फ्लिक केला जातोय, फाईन वरती क्षेत्र होता परंतु मस्तकावर दस्तक दिले. आता चेंडू जातो सीमा पार, याही बॉल वरती धमाका चौकार. कमालीचा खेळ कशासाठी इतका थांबलो होतो, कशासाठी इतका कंट्रोल केला होता यासाठी. आणि आताचा घडीला पाहिला तर चांदप संघ आता प्रभावशाली खेळ करेल, कारण आता 10 फलकावरती लागल्यात, 30 धावा. यस, मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर सुरुवातीला तुम्ही क्षण पाहत होता सोनिवली क्रिकेट संघाच्या बाजूनं, परंतु आता शेवटला मात्र या इनिंगचा खेळ मात्र दमदार करेल चांदप क्रिकेट संघ, कारण माहित आहे 2 षटक प्रत्येक टीम मध्ये कमकुवत असतात आणि त्या 2 ओव्हर मध्ये मात्र जयेश आता बरसात करतोय बॅटिंग मध्ये. इथे टाकलेला बॉल मिसामिक स्टोक लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहे आणि यास पकडला जाईल, इथून मोठा जाईल फलंदाज जयेश होतील बाद, विकेट. आणि नक्कीच आता मैदानाच्या आतमध्ये ज्या विकेटची गरज होती, जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी एक चर्चा बनवत होता स्वतःची, तो मात्र आता बाद झालाय. किरण मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय, इथून आता स्वतःला सावरलंय या मॅच मध्ये गोलंदाज सध्या तरी तुषारना, कारण त्याला माहिती आहे इथून 2 बॉल वरती आक्रमण झालंय, त्यामुळे इथून आता मैदानाच्या आतमध्ये माझ्या टीमचं नाव मात्र मला इथून जोपासायचं आहे आणि मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करायचं आहे. आणि हीच उमेद मात्र या मॅच मध्ये यशस्वी ठरवेल. या गोलंदाजाला हलकाचा फ्लिक केला जातोय, फाईन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, तोपर्यंत एका सिंगलचं कॉलिंग इथे मात्र भेटलेलं आहे आणि या सिंगलच्या बढतीने मात्र आता 10 फलकावरती 31 धावा बघता बघता लागल्या जातील. 31 रन्स या स्कोर कार्ड वरती लागतायत. साकरीला आता रोटेट झालाय, बेता 0 रोहित आपण पाहताय, ज्या रोहितचा खेळ मात्र पहिल्या सामन्यामध्ये कमालीचा राहिला होता, परंतु आता करतील काय या मॅच मध्ये. मिस्तामिक सोक क्षेत्ररक्षक आहे, विकेट कीपर पकडला जाईल आणि इथून सेलिब्रेशन झालंय मैदानाच्या आतमध्ये सोनिवली क्रिकेट संघाचा, कारण जल्लोष होईल. विकेट आली रोहितची, फलंदाज चालू, विकेट. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आता थेट फलंदाजी करत असताना चांदप क्रिकेट संघानं गमावला इथून रोहितचा विकेट आणि आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला न्यू बॅटर थेट नामदेव आणि किरण तुम्हाला पाहायला मिळतील. आणि यस आताच्या घडीला थेट पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय शंतनू हा गोलंदाज. मागच्या मॅचचा अगदी पहिले तर मानव दिनाचा पुरस्कृत हा खेळाडू ठरला होता आणि आता सगळीला तोच तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटची जबाबदारी टाकण्यासाठी दाखल झालाय सोनवली क्रिकेट संघाच्या माध्यमातून.
आत्ताच्या घडीला दाफलकावरती 31 आहेत, 5 विकेट. कुठेतरी जल्लोष होता जोपर्यंत जयेश मैदानाच्या आतमध्ये खेळ करत होता, त्याची विकेट गेली. आता त्यानंतर आत्ताच्या घडीला आपण किरणला पाहता आणि पंच बळतात की हा चेंडू खराब आहे, अतिरिक्त रन्स इथून मिळते आणि दाफलकाला मात्र मंद स्ट्रॅटेजीचा आकार भेटेल आणि आता स्कोर कार्ड 32 या आकड्यावरती पोहोचला जातोय. 32 धाबा लागल्या जातात. फिल्डिंग मध्ये फैलाव झालाय, जाळं विखरलंय आणि यस या जाळामध्ये सापडेल का अजून एखादा मासा? इथे टाकलेला बॉल हेलिकॉप्टर उडवायचा होता, यस उडवलाय. आता शतरक्षक आहे बॉल वरती आणि अवेलेबल, बॉलला पकडलंय, संपला खेळ, विकेट. जरूर पाहिलं तर बॉडी बॅलन्स या खेळाडूचा मिडल मध्ये राहिलाय, कारण सावरलं स्वतःला, कारण एकच ध्यास होता हा झेल पकडायचा आणि पकडला देखील. यश प्रयत्न झाले आणि प्रयत्नाला यश मिळत आहे, याला फार महत्व राहील या मॅच मध्ये. सध्या तरी पाहिलं तर आता स्वप्न थोडीशी बदलली जात आहेत, कारण या मॅच मध्ये आता कमबॅक करतोय सध्या तरी गोलंदाजी करणारा सोनवली क्रिकेट संघ. त्यांना माहिती आहे आज नाही तर कधीच नाही, आलेली वेळ आज आपल्याला चांगली करायची आहे आणि चांगली करावीच लागेल, कारण ही स्पर्धा पुन्हा एकदा पाहिलं तर वर्षानंतर येणार आहे. अर्थातच वर्षाचे 365 दिवस मात्र मोजावे लागतील, एक एक क्षण मात्र रेखाटत राहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये शंतनू मात्र इथून चांगला खेळ करतात बॉलिंग ट्रॅक वरती. इथे टाकलेला बॉल समोर ड्राइव्ह करतात, गॅप मध्ये ढकललाय, फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला स्टॉप केलाय. 2 साठी मागणी इथे झाली आणि यस 2 धाबा इथून मात्र नक्कीच घेतल्या जातील. चांदप संघ आत्ताच्या घडीला दाफलकावरती थोडस पुढे जातो आणि बघता बघता या स्कोर कार्ड वरती लागला जातात. सध्या तरी 6 विकेट आणि 34 धाबा. 40 प्लस जरी रन झाले तरी सुद्धा मॅच बनेल या मैदानावरती, कारण चांदप संघाची ही गोलंदाजी आम्ही सकाळच्या सत्रामध्ये पाहिली आहे, त्यामुळे आता ही मॅच 40 प्लस पर्यंत जाईल का? स्वीप करायचा होता, बॅकवर्ड्स वर लेगला क्षेत्ररक्षक आहे, बॉल वरती पकडला जाईल, जाईल, संपला खेळ, विकेट 7वा. नक्कीच एक चांगल्या दर्जाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो आहे. पहिल्या बॉलवरती वाईड फेकी झाली, त्यानंतर पाहिलं तर विकेट आली, त्यानंतर डबल, त्यानंतर विकेट, अशा पद्धतीने ही 4 बॉल, त्यामधील एक अतिरिक्त आहे, त्यामुळे इथून 3च बॉल झालेले आहेत. अजून 3 बॉलची फेकी या मॅच मध्ये उर्वरित शिल्लक आहे. कुठेतरी पाहिलं तर आता मैदानाच्या आतमध्ये युद्ध रंगलेलं आहे, कारण आता धावांसाठी झुंज लढवतोय चांदप संघ. 3 बॉल शिल्लक आहेत, तर 3 बॉल मध्ये आता साखरेला पाठवले जातात बॅटर रमेश या फलंदाजाला. रमेशला आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय, पंच वळतायत, आउटसाइड द लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पिक केला, यस अतिरिक्त रन्स इथून मिळाले जाईल. एक एक रन्स या मॅच मध्ये महत्वाची राहील मित्रांनो, कारण स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग आहे, म्हणून ही एक सिंगल तुमचं कधी भविष्य घडवेल या क्रिकेटच्या विश्वामध्ये ते सांगितलं जाणार नाही, कारण येणारा काळ, येणारा क्षण तुम्हाला सांगून जातो की हा सामना कसा होईल. आणि यास रमेश मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि यास मिस टायमिंग, लॉंग ऑन आहे, बॉल वरती पकडला जाईल, संपला खेळ, विकेट. जोराचा फटका करण्याचा प्रयत्न झाला रमेशचा, परंतु रमेशला कुठे माहिती आहे की गोलंदाज मागच्या मॅच मध्ये हिरो ठरला आणि इथून त्याच पद्धतीची गोलंदाजी झाली आहे, कारण रमेश परत आहेत बॅक टू दी पविलियन आणि इथून आता मैदानाच्या आतमध्ये 8वा धक्का चांदप संघाला. 8वा धक्का लागतोय दाफलकावरती. फक्त 35 रन्स आपण पाहाल, सुरुवातीला पाहिलं तर 31 होत्या 3 ओव्हर मध्ये, तिथून आता हे टार्गेट, हा रन रेट मात्र घटलेला. आपण यशला पाहिलं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना, यू मिस आयबल डेफिनेटली हिट परपेडिस्टी उखडली, थेट दांडी दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय, विकेट. आणि आता 9वा धक्का दाखल होईल, थेट शेवटचा विकेट.
आणि जरूर आता या इनिंगचा मात्र शेवटचा चेंडू शिल्लक राहिला आणि या जवळपास आता शेवटचा विकेट देखील शिल्लक राहिला आहे. थोडस कसून चाललेत परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये वाडा स्ट्रोक्स क्षेत्र आहे. थेट लॉंग ऑफला नशिबाच गांडू आहेत म्हणून काय करणार पांडू. यस पकडला जाईल संपला खेळ. खेळ खल्लास. ऑल आउट टीम चांदप आणि आताचा गडीला पाहिलं तर बनवलात 4 ओव्हर मध्ये 35. आता इथून चेसिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना सोनवली क्रिकेट संघाला थेट 24 बॉल आणि 36. आणि यापुढील होणारी मॅच राहील आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरी लढत मयूर ग्रुप बदलापूर गाभा आणि त्यांच्या विरोधात असेल. कारण तर दोन्ही टीमचे कर्णधार आपण त्वरित इथे टॉस करण्यासाठी यायचं लगेच नाणेफेक केली जाईल. आजच्या दिवसामध्ये भले भले क्रिकेट संघ आपल्याला या मैदानावरती उतरत असताना पाहायला मिळणार आहेत. सध्या तरी आपण 2 सामने पाहिले असतील पहिल्या फेरीतील. त्यानंतर आता लगेच सेकंड राऊंडचा सामना आपल्या भेटीला आला होता. पहिली इनिंग बघता बघता कंप्लीट झाली आणि पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं तर चांदप संघाचा खेळ थेट ऑल आउट होऊन 10 विकेट गमावून पाहिला तर पोहोचला 35 वरती आणि इथून आता थेट 24 चेंडू आणि 36 धावांचा पाठला करत असताना आपण पाहाल थेट सोनिवली क्रिकेट संघाला. जरूर आपण यापुढील मॅचचा नाणेफेक करणार आहोत. थेट पाहिलं तर मयूर ग्रुप बदलापूर आणि त्यांच्या विरोधात आपण पाहिलं कारण संघ. या दोन्ही टीमच्या कर्णधारांना आपण विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं आहे आणि इथे लगेच नाणेफेक होईल. कारण इनिंग ब्रेक झालेला तर आपण लगेच नाणेफेक करणार आहोत आणि याच मैदानाच्या मध्ये आता थेट तब्बल 24 चेंडू आणि 36 धावांचा पाठला करत असताना आपण पाहिलं थेट सोनिवली क्रिकेट संघाला सलामीची जोडी दाखल होईल. थेट हरीश आणि योगेश ही फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती आहे.
आणि थेट आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी इथे रवाना झाली आहे. थेट विकेटवरती पोहोचली आहे. आपण पाहिलं हरेश आणि योगेश या दोन फलंदाजाला मात्र इथून या 36 धावांचा चेसिंग करण्यासाठी पाठवलं गेलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून आता थेट फर्स्ट बॉलिंग ट्रॅकवरती इंटर झाला चांदप क्रिकेट संघाच्या माध्यमातून यश हा गोलंदाज. यशच्या हातामध्ये चेंडू दाखल झालाय. झुंज लढवायची आहे कारण हा सामना जर रंगवायचा असेल तर इथून आता रंगादारपणाने गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं टाकत राहावं लागेल कारण रन्स कमी झाल्या तर रन्स डिफेंड करायचं म्हटल्यावरती आता फार मेहनत जिद्द कष्ट पणाला लावावी लागतील आणि त्यानंतर कुठेतरी यश मात्र नक्कीच भेटू शकेल. पहिला बॉल फुल टॉस दिला आणि फुल टोल प्राप्त झाला. कमालीचा तडाखा. चेंडू आता जाईल थेट नॉन स्टॉप सीमा रेषा पार. हरेश ऑन फायर. 6 रन. कमालीचा बिग हिट आपण पाहाल कारण फुलटोस चेंडू टाकला आणि तिथे ठोकला हा षटकार आणि या षटकारानं मात्र आता 6 वरती दाफलक लागलं जाईल सोनिवली क्रिकेट संघाचा. पहा मित्रांनो काय खेळ झाला या मॅच मध्ये सोनिवली संघाचा. इथे देखील टाकलेला चेंडू हलकासा फ्लिक केला जातो. डायरेक्ट हिट. ओहो शक्य झालं नाहीये आणि इथे पाहिलं तर आता ऍक्सिडेंट होऊ शकला असता पण तो झाला नाहीये कारण अखेरीस शेवटच्या मुंबईला नशीब चांगले आहेत म्हणून आता हा विकेट मिळाला नाहीये. चांदप संघाला एक सिंगल भेटली आता सोनिवली संघाच्या खात्यामध्ये आणि तब्बल 10 फलक आता 7 या अंकावरती पोहोचलं जाईल. 7 धावा लागल्या जात आहेत. भव्य दिव्य स्पर्धा साहिल प्रतिष्ठान चषक पिंपलोलीवाडी आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला भेटली आहे. एक दमदार आयोजन आणि एका कॅमेराच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा मात्र कव्हर केली जाते. बरोबर लेन्थ समोर ठेवली. शरीररेषेपासून थोडासा लांबवरती ठेवलेला बॉल बॅटरला इथून चकवला जातो आहे आणि असा डॉट चेंडू इथे फेकला जाईल. अशा पद्धतीची गोलंदाजी करावी तर लागणाऱ्याचा पडतो. इथून विकेट येण्या महत्वाच्या राहतील गोलंदाजी करणाऱ्या चांदप क्रिकेट संघासाठी कारण जेव्हा जेव्हा तुम्ही विकेट घेता तेव्हा तेव्हा समोरचा संघ बॅकफूट महसूस करतो दबाव महसूस करतो आणि त्या अनुषंगाने इथून आता विकेट येणं तितक्या महत्वाच्या आहेत. हा बॉल कमालीचा होता. सेम टू सेम कॉपी बुक स्टाईल. ज्या अगोदरचा बॉल आपण पाहिला त्याच लेंथ वरती हा बॉल बरोबर रिलीज केला लँडिंग केला आणि इथून पुन्हा एकदा बीट केला जाईल योगेशला. अगदी दुपारचं सत्र आणि या दुपारच्या सत्रामध्ये चाललेली ही मोठी लढत आणि स्टेप आउट करून पॉवरफुल केलाय आणि या सक्सेसफुल चेंडू जातोय थेट सीमा रेषेच्या पलीकडे लॉंग ऑफला टोकलाय. हा षटकार योगेशच्या बॅटमधून जरी तू 2 बॉल वरती यशस्वी ठरला असेल पर तू अजून माझ्याकडे दम आहे खेळ आहे आणि मेहनत आहे आणि विश्वास आहे त्यामुळे तू ना ठोकलाय 6 रन आणि आताच्या घडीला पाहिलं तर 10 फलकावरती 0 विकेटचं नुकसान आणि 13 रन्स आपण पाहाल. आत्ताच्या घडीला फार मोठा संघर्ष करावा लागेल हा सामना जिंकायचा असेल थेट चांदप क्रिकेट संघाला तर आता संघर्षाचा फार शंखनाद करत राहावं लागेल या मासमादा. प्रचंड गतीचा बॉल मिसामिक स्टोक शतरक्षक आहेत लॉंग ऑन 38 सर्कलला बीट झालाय. ओहो आज हवा तसा खेळ होत नाहीये. चांदप संघाचा क्षण बदलला आणि काळ देखील बदलला कारण मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक संघाची वेळ येत असते आणि सध्या तरी पाहिला तर आज मात्र एक कमालीचा खेळ तुम्हाला सिद्ध करून दाखवतोय सोनिवली क्रिकेट संघ कारण वारंवार जीवदान भेटले सोनं झालं. आता मैदानाच्या आतमध्ये 10 फलकावरती लागल्या थेट पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा. आता उर्वरित समीकरण पाहिलं तर 18 बॉल आणि 22 झुंज द्यावी लागेल. जर संघामध्ये अपेक्षा असेल जिंकण्याची तर हरलेला सामना सुद्धा जिंकता येईल हे मात्र नक्कीच राहील या मॅच मध्ये चांदप क्रिकेट संघासाठी. जिद्द असेल स्वप्न असतील नवी रेखाडायची तर इथून आता मैदानाच्या आतमध्ये मेहनतीचा खेळ मात्र सिद्ध करून दाखवावा लागेल या चांदप क्रिकेट संघाला. हे षटक मात्र आता महत्वाचं ठरावं लागेल कारण पहिलं षटक मागणं ठरलंय. पॉवर प्ले होतं आणि पॉवर प्ले मध्ये पाहिला तर ठोकमठोक रीतीचं क्रिकेट आपण पाहिलं या दोन बॅटर्सच्या माध्यमातून कारण स्कोर कार्ड वरती लागल्या 14. आता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय रवी.
आणि यस इथून आता मैदानात 7 मध्ये थेट रायटामोरती स्टंप्सनं तयार झाला. बॉलिंग ट्रॅक वरती रवी हा गोलंदाज एक चांगला क्रिकेटर आपण पाहाल. बॅटिंग मध्ये फ्लॉप ठरला पण तो आता गोलंदाजीमध्ये यशस्वी ठरेल का, कारण संघाला आता यशस्वी गोलंदाजीची गरज आहे. हा बॉल लॉफ करतायत, फटका पण बॉल ऑन साइडला फॉलो, बरोबर टायमिंग, धमाका बिग बॅश, 4 रन. 4 धाबा येत आहेत आणि आता मॅचचं पारडं मात्र बदललं जाईल, कारण 18 रन्स आता या स्कोर कार्ड वरती पार्टिसिपेट होतील. 17 चेंडू आता समीकरण शिल्लक राहिले 18चा. लॉफ्टेड इट पॉवरफुल, अजून हा धमाका, योग्य सपाट मधून चौकार. लागेल आणि यस दिली देखील. आता थेट आपण पाहिला मैदानात मध्ये एक चांगला खेळ, मिस्टामिक स्टोक लॉंग ऑन आहे बॉल वरती आणि ते पकडला जाईल. या मॅचचा पहिला विकेट, धक्का पहिला सोनिवली क्रिकेट संघाला. पंच पॅनल्टी नाही का? यस क्लोज मामला होईल. जरूर आपण पाहिला तर हा सामना पाहिला तर 15 बॉल आणि जिंकण्यासाठी 14 धाबांची गरज पाहायला भेटते. विनंती असेल, क्रिकेट हा मित्रांनो स्वतःला समजून घ्या, दुसऱ्याला पण समजून घ्या. यस आपण मैदानात 7 मध्ये जाऊया. थेट सामना पाहिला तर सध्या तरी वेगळ्या सिच्युएशन मध्ये दाखल झाला, कारण 1 विकेट आणि 22 धाबा दापलकावरती लागतायत आणि गोलंदाज रवी मात्र गोलंदाजी करतोय. मिस्टामिक स्टोक शतरक्षक जोडला, बॉल वरती पकडला जाईल जाईल आणि थोडा आता मॅच बदलेल का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय, कारण आता बॅटिंग करत असताना सोनिवली क्रिकेट संघाला लागलाय इथून दुसरा धक्का, विकेट.
कुठेतरी आपण पाहिलं योगेश बाद झाले, त्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये हा फलंदाज बाद होतोय आणि आता मात्र 22 वरती 2 विकेट असं दाफलक पाहायला मिळतं आणि इथून आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी पाठवले जातील. वैभव या बॅट्समनला तुम्ही पाहू शकाल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. जवळपास पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सामना सध्या तरी सोनिवली क्रिकेट संघाच्या पाठामध्ये गेलेला, परंतु त्यांना माहित नाहीये की क्रिकेटचं विश्व फार वेगळं आहे. कारण फार सेकंदाला आणि क्षणाला मॅच बदलली जात असते आणि सध्या हा सामना देखील बदलला जाईल. कारण मेहनत प्रत्येक संघाची चांगली राहिली या मॅच मध्ये, त्यामुळे इथून आता सामना मात्र झुंजेल रंगेल हे मात्र नक्कीच. कारण 14 चेंडू आणि 14 धावा बरोबर एका बॉलवरती एका रनचं समीकरण पाहायला भेटेल. आणि त्याचबरोबर जर बॅटर वैभवना 3 चेंडू आणि 3 षटकार लगावले तर सन्माननीय आदरणीय विजयजी भावार्थी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. गॅप प्रॉपर तडबारला बीट केला चेंडू जाईल आता मैदानाला गुदगुला करत सीमा पार येतील 4 चौकार येईल आणि आता या चौकाराला मात्र पूर्णपणे मॅचचं समीकरण बदललं जात आहे. यस 26 धाबा इथून या स्कोर कार्ड वरती लागला जातील आणि आता बॉल्स थोडेसे जास्ती पाहायला भेटतील आणि रन्स कमी, कारण चेंडू शिल्लक आहे 13. जिंकण्यासाठी गरज पाहिली तर 10 ची पाहायला मिळते आहे. पुढची लढत आपण पाहिलं थेट मयूर ग्रुप बदलापूर गाव आणि त्यांच्या विरोधात आपण पाहिलं कारण संघ, तर दोन्ही टीमचे कडे तर आपण लगेच नाडे फेकण्यासाठी या. इथे टाकलेला बॉल वैभव जोरात पाडण्याचा प्रयत्न करतो, ते मिस टायमिंग जोश मध्ये आलाय, होश खूप बैठून बसला, इथे पकडला जाईल, बॅकवर्ड्स वर लेगला हा जाईल, संपला खेळ, विकेट. आणि नक्कीच आता मैदानाच्या आतमध्ये थेट पाहिलं तर अजून एक फलंदाज बाद झाला. आत्ताच्या घडीला पाहिलं तर मॅच मध्ये थोडासा दर्जा बदलला जातोय, कारण मिळाला विकेट आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती रोहित तयार झालेले आहेत आणि आता थेट 3 विकेट आणि 12 चेंडू आणि 10 धाबा ची गरज. मात्र हा सामना जिंकण्यासाठी थेट सोनिवली क्रिकेट संघाला चांदपकी सोनिवली या मॅच मध्ये जिंकेल अशी लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. दोन संघ मातब्बल आहेत, परंतु क्रिकेटचं विश्व फार वेगळं आहे, कारण एका टीमला विजय आणि एका टीमला पराभव. यस, कोण जिंकणार सामन्यामध्ये? साकरेला हरेश आणि हरेश होतील इथून पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमा पार येतो या बॉलवरती, हा मॅचचं समीकरण बदलणारा सिक्सर. षटकार येईल आणि आता पूर्णपणे मॅचचं समीकरण आता थेट बदललं जाईल, झुकलं जाईल थेट सोनिवली क्रिकेट संघाच्या पारड्यामध्ये, कारण आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त या मॅच मध्ये 4 ची गरज सोनिवली क्रिकेट संघाला. मैदानाच्या आतमध्ये जवळपास आता हा सामना जाऊन पोहोचलाय सोनिवली संघाच्या हाताच्या मुठीमध्ये, कारण कुठेतरी आता गोलंदाज भरकटलेत आणि बॅटर मात्र इथून अक्षरशः कमालीचं क्रिकेट खेळून दाखवतील. इथे हा चेंडू पाहिलं तर स्विचित करण्याचा प्रयत्न होता हरीशचा, परंतु या बॉलवरती आता कनेक्शन होत नाहीये बॅटचं. बरोबर विकेट किपरच्या दस्तरामध्ये सरळ चेंडू निघून जातो. निर्धाव बॉल्स आपल्याला पाहायला भेटेल. डॉट बॉल इथून मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल. अगदी नावाची चर्चा मात्र इथून या मॅच मध्ये फोडलेली आहे या फलंदाज हरीशना, कारण हरीश आज या मॅच मध्ये मात्र वन साइड हिरो मध्ये खेळतायत, कारण आता सगळ्याला त्याचा बाड मधून खेळ देखील त्या पद्धतीचा राहिला. थेट 5 चेंडू 14 येत आहेत आणि आता सगळीला साखरेला फलंदाजी करण्यासाठी आपण पाहिलं
प्रसाद हा फलंदाज 0 वरती खेळत असताना फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलाय, अप्रतिम नजराडा, मॅच होईल इथून फिनिश, कारण येईल या बॉलवरती चौकार आणि सामना जिंकलाय सोनिवली क्रिकेट संघानं. आज मात्र या 2 मॅच मध्ये सोनिवली संघ फार चांगला शिक्का दाखवतोय आणि कुठेतरी मात्र आता परास्त झालाय चांदप क्रिकेट संघ. परंतु परास्त झाला म्हणून क्रिकेट खेळायचं सोडायचं नसतं. आज हरलाय, उद्या तुम्ही जिंकाल आणि